मला एका मित्राने हादग्याची झाडाची तोडून फुलं दिलेली आहे. जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा ते चुरमटलेले असते, पण हे कितके टवटवीत आहे. तर आपल्याला नेसायचे कसे आहे, तर त्याचे फक्त पाकळ्या घ्यायचे आणि जो देठ असतो तो काढून टाकायचा आहे. त्यांचे एकदम गुलाबीसर असा छान रंग होता. किती नाजूक आहे बघा. हेच बाजारातून जर आणले ना असे ते खराब झाल्यासारखे दिसते, पण हे डायरेक्ट झाडाचे तोडून दिलेले आहे एका मित्राने त्यांच्या. हे सगळे मी निवडून घेतले एकदा आणि 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, कारण हे बारीक बारीक काळे काहीतरी मुंग्यासारखं त्याच्यावर होतं. ते एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने धुतले स्वच्छ. आणि मग निवडून झाल्यानंतर एक कांदा कापून घेतला, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले कढईमध्ये. तेलात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून कांदा बारीक कापलेला त्यामध्ये छान परतून घेतलेला आहे 1-2 मिनटं. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये लसूण मिरचीचा आपल्याला ज्या प्रमाण पाहिजे ते टाकून घेतलं. हळद, लाल तिखट आणि आपण जो घरात मसाला टाकतो ते सगळं टाकून परतून घेतलं व्यवस्थित. आणि फुलं बघा किती पटकन परतून होतात, म्हणजे इतके नाजूक असते की 2च मिनटात ते एकदम कढईच्या बुडाला जाऊन बसत. मीठ टाकायची घाई करायची नाही, कारण आपल्याला फुलं किती छोटी होती याचा काही अंदाज येत नाही, म्हणून पहिले मीठ टाकू नका. मीठ शेवटी टाका. आणि मी जे शेंगदाणे काढले होते बारीक केलेले नाही, थोडेसे असे जाडसर ठेवलेले आहे की त्याच्यामुळे चव चांगली लागते. आणि 2 मिनटं शेंगदाणे परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलंच नव्हतं, थोडंसं पाणी होते तेवढं आपलं आटून द्यायचं आहे. आणि आपली हादग्याच्या फुलाची भाजी एकदम टेस्टी अशी तयार आहे. तर तुम्ही कधी खाल्ली आहे का हादग्याची भाजी? मी तर अगोदर नव्हती खाल्लेली, पण आता खाल्लेली आहे. छान लागते. आणि काहीतरी औषधी पण असतात म्हणे हादग्याची फुलं. मला ते काही एवढं माहीत नाही, पण मी एकदा ऐकलं होतं असं की हादग्याची फुलं काहीतरी गुणकारी आहेत म्हणून. तर चला, व्हिडिओ कसा वाटला सांगा.